असं आहे की आपण सुद्धा, मी संगमनेरचं म्हणून उदाहरण तुम्हाला इथे देतो आहे. एकंदर नावांमधले दोष आहेत ते आपल्या संगमेर मतदारसंघामध्ये 9,500 तालुका आणि संगमेर मतदारसंघात 9,500 दोष आम्ही दाखवून दिले. हे नावं दुबार आहेत, हे नावं चुकीचे आलेले आहेत, हे इथं राहत नाहीत तरी आलेले आहेत, हे दुसऱ्या मतदारसंघातून इथं आलेले नावं आहेत. 9,500 होते. या 9,500ची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही आणि तहसीलदारांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं आहे की असा कोणतं नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार हा आम्हाला नाही. एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत, चुका दुरुस्त करणार आहोत, दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही. म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय, ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे. संगमनेरमध्ये 9,500 दुबार तसेच बोगस मतदार असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. बाळासाहेबांनी विचारलं पाहिजे ना, शेवटी त्या 40 वर्षाच्या मागे आमदार आहेत, त्यांनी काय वाढवले, मतदार वाढूनही पराभव झाला आणि त्याचं खापर आता वाढवलेल्या मतदार ते फोडतायत. मला वाटतं आता ह्या चोराच्या उलट्या बोंब आहे सगळ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.